हरिभाऊ, आता हे तुम्ही फार सुंदर पद्धतीनं मांडलेलं आहे सगळं, हा गोठा केलेला आहे. पण नवीन तंत्रज्ञान जे आहे बरोबर, ते तुम्ही काय इथं केलेलं आहे? नवीन तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येक गोष्टी तंत्रज्ञान आले, पण आपण शेतकरी काय करतो की जसं जुन्या 50 वर्षापूर्वी जसं शेतकरी शेती करत होता, आज ती पद्धत राहिलेली नाही. आज प्रत्येक गोष्टीत नवीन टेक्नॉलॉजी आली, ती शेतकऱ्यानं विकसित केली पाहिजे आणि आम्ही तेच शोधलं. बघा, या प्रत्येक गाईच्या गळ्यात तो एक बेल्ट आहे, बेल्ट दाखवा, आणि त्या बेल्टला एक चिप आहे. ती चिप आणि तिकडं एक चार्जर बसवलेलं आहे, त्याला बॅलन्स टाकावा लागतो. जिओ कंपनीची सिस्टीम आहे. आणि त्या गाईला जर ताप आला, तिला चारा नाही खाला, ती माझावर आली, गाभण राहिली, तिला कोणताही आजार जर झाला तर त्याचा मेसेज मोबाईलवर येतो. एक नवीन टेक्नॉलॉजी आहे, जिओ कंपनीनं सुरू केली आहे आणि खूप चांगली आहे. आपल्याला वाटतं हा बेल्ट थोडासा महाग आहे, नाही, तरी पण त्याहीपेक्षा तिचे जर आजार बघितले आणि वर्षभराचं तिचा जर सगळं हे अंदाज केला तर तो बेल्ट परवडतो. कारण एकदा आजार पडली तर आपले 2 ते 3 हजार रुपये जातात, नाही का? मग त्यापेक्षा ही टेक्नॉलॉजी आम्हाला भरपूर चांगली परवडते, त्याचा आम्ही फायदा घेतला. असं. वा वा, छान.